ती अगं आप्पानी वाढदिवसाला गिफ्ट म्हणून दिलेली गाडी आहे ती. तू विकणार आहेस? हे बघ नको विकूस. श्रद्धा, पर्याय नाहीये. आणि गाडीचं काय, आज ना उद्या नवीन खरेदी करता येईल. कशी? इडल्या विकून? नाही, मला नवीन जॉब लागलाय. काय सांगतेस? कुठे, कधी? तुला सांगते सगळं नंतर. शक्ती, गाडी नको ग विकू. आप्पांना नाही आवडणार. श्रद्धा, सध्या कर्जाचा खूप डोंगर आहे आमच्यावर. इडलीचा गाडा बंद झालाय. अगं नोकरी लागलीये पण पगार 1 महिन्याला मिळेल. तोपर्यंत काय खायचं? पैशांची खूप गरज आहे. सध्या पैसा खूप महत्वाचा आहे. ते पण आहेच ग. मी काय म्हणते, मी बाबांना सांगते ना महिनाभरासाठी उसने पैसे द्यायला. हे बघ पगार झाला ना की तू परत कर त्यांना. थँक्यू, पण मला आणखी कर्जाचा भार नको आहे स्वतःवर. दादा, सांगताय ना तुम्ही किती पैसे येतील गाडीचे? माझं ना तुमचं टोटल 10,000 द्या. एवढेच? हो, गाडी रिपेअरिंग करताना 10-15 हजार रुपये म्हणाला होतात आणि विक्रीच्या वेळी 10,000 म्हणताय. मग एक काम करा, ह्यांच्या दादालाच विका, जास्तीची किंमत मिळेल. हे बघ दादा दादा करू नका तुम्ही. आज शांती. दादा ठीक आहे. शक्ती, दादा 10,000 तर 10,000. सध्या पैसे खूप गरजेचे. घरी काय सांगणार आहेस? ते नंतर ठरव. मग डील पक्की समजू? हो. हे घ्या रोख 10,000 रुपये. हा, आणि गाडीचे पेपर क्लिअर आहेत ना? हो हो, क्लिअर आहेत सगळे. मग उद्या घेऊन या इथेच गॅरेजला. शिवा, इथे का थांबवलीस? सरकार, ते वस्ताऱ्याचं सलून माझ्या जिगरी दोस्ताचं. मग ते तुम्हाला बोललो होतं ना, आता नवीनच सलून सुरू केले. ते आपल्या फॅक्टरीच्या बांधकामाच्या वेळेला ते जमीनदोस्त होणार आहे. सरकार, एक छोटीशी रिक्वेस्ट होती. म्हणजे आपलं बांधकाम सुरू होईपर्यंत ते सलून जर नसतं तोडलं तर, म्हणजे काय आता नवीनच सुरू केलंय ना, तर लगेच तोडलं तर बिचारायला खूप वाईट वाटेल. म्हणजे बाकी मी सगळी त्याला आयडिया दिलेली आहे. आपल्याकडे नोकरी करायला तयार आहे तो. फक्त ते नोकरी सुरू होईपर्यंत तेवढं राहू देत ना दुकान. ठीक आहे, सध्या हात नको लावूया दुकानाला. सरकार, मी पटकन जाऊन येऊ का त्यांना भेटून? अरे शिवा, कॉलेजमध्ये जायचंय, उशीर होतोय आपल्याला. सरकार 0 मिनिट पण उशीर नाही होणार, मी वेळेत पोहोचवतो तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे, जाऊन ये. हा, लगेच आलो सरकार. वस्त्र्या, गुड न्यूज. कसली गुड न्यूज? अरे, मी सरकारनं रिक्वेस्ट केली की जोपर्यंत फॅक्टरीचं बांधकाम सुरू होत नाही ना, तोपर्यंत वस्त्र्याचं सलून पाडू नका म्हणून. काय म्हणले सरकार? मग काय, भावाने रिक्वेस्ट केली आहे. सरकार ऐकणार नाहीत का? आता जोपर्यंत फॅक्टरीचं बांधकाम सुरू होत नाही ना, तोपर्यंत आपल्या सलूनला कोणी हात पण नाही लावणार. ए भावा, हे लय झाक झालं बघ. वा, अरे 1 नंबर भारी बातमी दिलीस बघ भावा तू. ए वस्ताऱ्या, तुझ्याकडून पार्टी पाहिजे हा मला. एक एक ना 5 वडापाव पाहिजे तुझ्याकडून. अरे त्यात तर भावा, मी काय म्हणतो, सरकार गाडीत आहेत ना, त्यांना सलून मध्ये घेऊन येशील का? नाही म्हणजे त्यांचं पाय सलूनला लागलं तेवढं बरं होईल ना. अरे घेऊन आलो असतो, पण काय सरकारनं आधीच खूप लेट झालाय. ते कॉलेजमध्ये घेऊन चाललो ना, तिथे अर्जंट मीटिंग आणि सेमिनार पण आहे. मला वाटत नाही ते येतील असं. अरे मीच कसं तरी 2 मिनिटं काढून आलो तुम्हाला भेटायला. बरं विचारून तर बघ ना. काय आहे ना भावा, जर सुरुवातीला आपल्या दुकानात गर्दी होती गिरायकांची, पण आता गिरायक लयच कमी झाले. सरकार दुकानात आलं ना, त्यांच्याबरोबर फोटो बिटो काढू ना आणि सोशल मीडियावर टाकू. शेविंग पण करू ना त्यांची जकाच वेगळी. काय आहे, सरकारने येऊन माझ्या सलून मध्ये दाढी केली हे तर लोकांना कळलं ना, लोक गर्दी करतील ना आपल्या सलून मध्ये. आपला धंदा एकदम टॉपला जाईल ना. कसं आहे, सरकारांची लय चालते ना शहरात. अरे वस्ताऱ्यात ते इथे कशाला दाढी करतील? ती मोठी माणसं पॉश सलून मध्ये जातात. ते फोटोचं विचारून बघतो. बरं चालतंय की. ए, पण तुम्ही दोघांनी पानसटपणा नका करू त्यांच्या समोर. हा, मी नाही करणार. आलो थांब.
सरकार अरे तू 2 मिनिटं सांगून गेला होतास, किती उशीर, चल पटकन निघायचंय, कॉलेजमध्ये जायचंय. मी तुम्हाला वेळेत पोहोचवतो, त्याचं टेन्शन नका घेऊ. बस. एक छोटीशी रिक्वेस्ट होती. कसली? सरकार ते जरा येतं का वस्त्राच्या सलूनमध्ये? त्याला तुमच्यावर फोटो काढायचे होते जरा. त्याला माझ्यासोबत फोटो काढायचा आहे? तू बरा आहेस ना? अरे चल लवकर निघायचंय, उशीर होतो आपल्याला. आणि सरकार असं नाही नका म्हणून. काय तुम्ही जर त्याच्या सलूनमध्ये आलात, तुमचे पाय सलूनला लागले ना, तेवढीच जरा पब्लिसिटी होईल, गिरायका वाढतील, गल्ला वाढेल त्याचा. नाही नका म्हणून. डोक्यावर पडलेस का तू? हा, कळतं का तुला तू काय बोलतोयस? त्याची पब्लिसिटी व्हावी म्हणून मी समाजातली माझी इमेज खराब करू? नाही नाही सरकार, अहो असा विचार नका करू. इमेज नाही खराब होणार तुमची, उलट इमेज वाढेल. सरकार अहो तुम्हीच विचार करा, तुमच्यासारखा एवढा मोठा माणूस एका गरीबाच्या सलूनमध्ये जातोय, हे बघितल्यावर लोकांच्या मनातला तुमच्याबद्दलचा आदर आणि प्रेम किती वाढेल. त्याने का बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये आपण बघतो ते मोठे मोठे नेते गरीब शेतकऱ्यांच्या घरी जाऊन जेवतात, वडापावच्या गाडीवर जाऊन वडापाव खातात, टपरीवर जातात चहा प्यायला. बातम्या होतात लय मोठ्या, लय मोठा गाजावाजा होतो. आणि सरकार तुम्ही तर आधीपासूनच गोरगरिबांचे दातात. सरकार तुम्ही 5 मिनिटाची का होईना पळती भेट वस्त्राच्या सलूनला दिली ना, तर भावी नेता म्हणून तुम्हाला फायद्याचं होऊ शकतं ना. म्हणजे असं मला वाटतं. वा शिवा, राजकारणातलं तुलाही खूप कळतंय हल्ली. हा, याचा विचार आहे का? नाही नाही सरकार, मला काही राजकारणात वगैरे इंटरेस्ट नाही, आपलं जनरल नॉलेज. ठीक आहे, तुझ्या मित्राला पळती भेट देऊ आणि पटकन निघूया, चालेल? चला 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 या. या नमस्कार नमस्कार. या ना, या 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 यार, या या या. सरकार तुम्ही गरीबाच्या सलूनमध्ये आलात, लय बरं वाटलं. बसा ना तुम्ही. सरकार काय आणू तुमच्यासाठी? चहा, कॉफी की थंड आणू? छान आहे सलून. नाही लहानच आहे तसं, पण सरकार काही दिवसासाठी का असं ना, पण माझं सलून तुम्ही पाडू नका अशी परमिशन दिली, त्याबद्दल थँक्यू. नो मेन्शन, दॅट्स वाय रिस्पेक्ट यू अँड आय वॉज कमिंग. वस्त्या काय सरकार, आमच्या वस्त्याला मध्ये मध्ये इंग्लिश बोलायची सवय. येस येस सर, बिकॉज मी जेव्हा लंडनला होतो तिकडे, मग मी लंडनला तर या तुझी सगळी बायोग्राफी मी सरकारांना गाडीमध्ये सांगतो, त्यांना उशीर झाला, फोटो काढायचे काढून घे पटकन. चल. येस येस ब्रो ब्रो, फोटो काढ फोटो काढ. एक मिनिट.